नमस्कार मित्रांनो, पक पक पकाक या चित्रपटात नाना पाटेकरनी भुत्याची भूमिका केलेली आहे। पण या भुत्याबद्दल सगळ्या गावामध्ये प्रचंड दहशतीचं वातावरण असतं। भुत्याचा विषय निघाला की गावकरी सगळे काय बोलायचं ते न कळल्यामुळे ततपप करायला लागतात की भुत्याने येऊन आपल्याला खाल्लं तर काय। अशाच प्रकारची अवस्था आता महाविकास आघाडीच्या नेत्यांची झालेली आहे। याचं कारण म्हणजे छावा चित्रपटाला मिळालेल्या तुफान प्रतिसादामुळे महाराष्ट्रात काय एकूणच संपूर्ण भारतभरात आलमगीर औरंगजेबाबद्दल प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे। ज्या प्रकारे हाल करून छत्रपती संभाजी महाराजांना मारण्यात आलं, ते मारणाऱ्या औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात असावी आहे हा इतिहास आहे। पण नुसती कबर आहे अशातला भाग नाही, त्याला ज्याप्रमाणे एका तीर्थक्षेत्राचं स्वरूप आलेलं आहे ते अनेकांना खटकायला लागलं। त्याच्यातनं मागणी झाली की औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात काय देशात कुठेही असता कामा नये। आणि विश्व हिंदू परिषदेने महाराष्ट्र सरकारला एका प्रकारे विनंती केलेली आहे, इशारा दिलेला आहे की कबर इथून हटवा, अन्यथा आम्हाला तिथे कार सेवा करावी लागेल। आता हा इशारा दिल्यानंतर, ही विनंती केल्यानंतर काय, कारण आपलंच सरकार आहे म्हणून इशारा दिला का विनंती केली याबाबत थोडंसं संभ्रम असू शकतो। पण महाविकास आघाडीच्या नेत्यांना प्रतिक्रिया विचारल्यावर नेमकी काय प्रतिक्रिया द्यायची हेच त्यांना कळत नाहीये। आतापर्यंत स्वतःला आपणच संभाजी राजांचे 21व्या शतकातले अवतार होत अशा थाटात वावरणारे डॉक्टर अमोल कोल्हे, ज्यांच्या दृष्टीने औरंगजेबापेक्षा आनाजी पंत हा स्वराज्याचा जास्त मोठा शत्रू होता, त्या अमोल कोल्ह्यांना काय प्रतिक्रिया द्यावी तेच कळेना। आणि त्यामुळे मी योग्य वेळ आली की प्रतिक्रिया देईन, पण जेव्हा मी प्रतिक्रिया देईन तेव्हा सगळ्यांची पंचायत होईल अशी काहीतरी प्रतिक्रिया त्यांनी दिली। मग आपले शरद पवारांचे राजकीय वारसदार सुप्रियाताई आहेच आहेत, पण रोहित पवार त्यांनी तर अशी भूमिका घेतली की म्हणजे औरंगजेब 27 वर्ष महाराष्ट्रात स्वराज्याच्या पराभवासाठी येऊन राहिला, लढला, पण त्याला काही छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं स्वराज्य त्याचा पराभव करता आला नाही। शेवटी तो याच मातीत त्यांनी देह ठेवला आणि इथेच तो गाडला गेला। आणि त्याचं प्रतीक म्हणून, म्हणजे एका पराजयाचं प्रतीक म्हणून ही कबर राहिली पाहिजे आणि लोकांना हा इतिहास कळला पाहिजे की कशा प्रकारे औरंगजेब महाराष्ट्र जिंकू शकला नाही, मराठ्यांना हरवू शकला नाही, आणि म्हणून त्याची कबर राहायला पाहिजे। अशाच प्रकारची भूमिका खासदार अरविंद सावंत यांनी देखील घेतलेली की औरंगजेबाचं समर्थन करण्याचं काही गरज नाही आहे, पण ही कबर त्या पराभवाचं प्रतीक आहे, त्याचं उदात्तीकरण करू नये। पण तिघांनाही हीच चिंता आहे की विश्व हिंदू परिषदेने हा विषय लावून धरला आणि लोकांनी त्याला पाठिंबा दिला तर मग आपल्या मतपेटीचं काय होणार हे सांगायचं कारण म्हणजे, अर्थात मी या विषयावर अनेक व्हिडिओ केलेले आहेत, पण महाराष्ट्रात ज्या प्रकारचं ध्रुवीकरण होताना दिसतंय, मग तो हलाल विरुद्ध झटकाचा विषय असो, टीव्ही चॅनल आपल्या मालकांची, म्हणजे पत्रकार आपल्या मालकांची राजकीय इब्रत राखण्यासाठी दिवस रात्र एक करतायत। एका चॅनलवर बहुतेक एबीपी माझंच असावं की कशा प्रकारे झटका मटणच नसतं आणि सगळे हिंदू खाटीक हलालच मटण घेतात, म्हणजे कापणारे मुसलमानच असतात आणि त्यांच्याकडनं फक्त हे विकत घेऊन विकतात आणि त्यामुळे हलाल झटका असा वादच नाही असं एबीपी माझ्यावर दाखवण्याचा प्रयत्न केला। दुसऱ्या कोणतरी आम्हाला काही नाही, आम्हाला फक्त चांगलं मटण मिळालं पाहिजे असं दाखवायचा प्रयत्न केला। पण म्हणून म्हटलं की ज्या शर्थीने हे लोक प्रयत्न करतायत तीच गोष्ट नितेश राणेंच्या बाबतीत त्या मढीगावच्या गावकऱ्यांनी केलेला ठराव आणि त्याच्याबद्दल माध्यमांनी आणि त्या नेत्यांनी केलेला जो संताप व्यक्त केलेला आहे की हिंदू उत्सवामध्ये मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदी करायचं म्हणजे हे देशाच्या सेक्युलरिझमवर वगैरे हल्ला आहे, हे
थांबत नाही तर आज आणखीन एक प्रकरण पुढे आलेलं आहे आणि हे महाराष्ट्र सरकारसाठीही एक धडा देणारी घटना आहे. कारण गेले 2-3 दिवस सातत्याने आपल्याला सांगितलं जात आहे की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हिंदू जमावानी मशिदीवर हल्ला केला आणि त्याच्यावर सगळ्या नेत्यांच्या प्रतिक्रिया देऊन झाल्या की पूर्वी आपले सण असे नसायचे. काल म्हणून तर मी व्हिडिओ केला संजय राऊतांवर की मातोश्रीवर खेळा सौहार्दाची हिरवी होळी म्हणून. पण असं चित्र तयार करण्यात आलं की या सगळ्या ध्रुवीकरणाचा परिणाम असा झालेला आहे की हिंदू समाज आता तालिबानी वृत्तीचा झालेला आहे वगैरे वगैरे. पण आता जे याबाबत वेगवेगळ्या माध्यमातनं त्याच्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते आहेत, याच्यामध्ये एलारो सारख्या संघटना आहेत की ज्या जागल्याची भूमिका बजावतात आणि इथे तर महाराष्ट्र सरकारनेच रत्नागिरी जिल्ह्यात महाराष्ट्र पोलिसांनी ज्या प्रकारे आपली कारवाई केलेली आहे त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेले आहेत एलारोकडनं की ज्या मशिदीवर हल्ला करण्याचा जामा मशिदीवर हल्ला करण्याचा व्हिडिओ समोर आला आणि त्याच्यावर सगळे आगडोंब उसळण्याचा प्रयत्न केला, तिथे प्रत्यक्षात मुस्लिम धर्मियांनीच जी पालखी असते, ग्रामदेवतेची पालखी असते, त्याच्यावर हल्ला केला होता, लाथा मारण्यात आल्या होत्या, बाचाबाची झाली होती, शिवीगाळ करण्यात आला होता. म्हणजे होळीची परंपरा आहे की त्या ठिकाणी आणून होळीचा जो खांब आहे, जो मध्यस्तंभ असतो, ते मोठं झाड असतं 60-65 फूट, ते अनेक जण उचलतात आणि तो त्या मशिदीच्या जागी आधी पूर्वी मंदिर होतं अशी श्रद्धा आहे आणि त्यामुळे त्या मंदिराच्या पायरीवर त्या आता ती मशीद आहे तिथे पायरीवर ते ठेवलं जातं. तर यावेळेला काहीतरी मुस्लिम धर्मियांनी तो दरवाजा बंद केला आणि त्याच्यावरनं काहीतरी, पण त्याच्यामध्ये ज्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आलेले ते सगळेच्या सगळे हिंदू आहेत. म्हणजे खोडी मुसलमानांनी काढली वगैरे असं. आता त्याच्याबद्दल खरं खोटं करायला महाराष्ट्र सरकार, त्याचं गृह खातं सक्षम आहे. हा विषय देवेंद्र फडणवीसांपर्यंत पोहोचलेला आहे. त्याच्यामध्ये स्थानिक कोणते नेते सहभागी होते नाही होते, कोणी कोणाला पाठीशी घातलं, त्याचा तपास चालू आहे. पण याला सगळ्याला पुन्हाला औरंगजेबाच्या विषयाकडे मी अशासाठी न्यायला हे सगळं थोडंसं विषयांतर केलं कारण अशा घटना दररोज तुम्ही बातम्या वाचताना बघताना दररोज तुम्हाला अवतीभोवती होताना जाणवत आहेत. आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांची तारांबळ उडालेली बघून मला हसायला आलं. त्यांनी थोडासा इतिहासाचा अभ्यास केला तर त्यांना एवढं चिंतित व्हायची गरज पडली नसती. कारण औरंगजेबाची कबर आहे, ती औरंगजेबाची कबर फक्त एका मोठ्या कॉम्प्लेक्समध्ये आहे आणि ते बघून लोकांना प्रश्न पडतो की अरे औरंगजेबाची कबर एवढ्या भव्य, म्हणजे काहीतरी ते एक तीर्थक्षेत्र असल्यासारखं. याचं कारण तिथे फक्त औरंगजेबाची कबर नाही आहे, तिथे ज्याला हजरत ख्वाजा सईद शाह मखदूम, हे खूप मोठं त्याच्या पदव्या आहेत, ह्या झैनुद्दीन शिराजी, किंवा पुन्हा एकदा सांगायचं तर हजरत ख्वाजा सईद शाह मखदूम झैनुद्दीन दाऊद इब्न हुसेन शिराजी यांची तिथे कबर आहे. आणि औरंगजेबाची इच्छा होती, कारण औरंगजेबाला इथेच या कबरीवर हात ठेवून काहीतरी साक्षात्कार झाला आणि त्याच्यामुळे त्यांना गुरु मानलं. खरं तर या झैनुद्दीन चिश्ती यांचा मृत्यू आहे हा 14व्या शतकात झाला आणि औरंगजेबाचा मृत्यू 1707 मध्ये झाला. आणि औरंगजेबाची इच्छा होती, म्हणजे औरंगजेब त्यांना कधी भेटला नाही, कारण औरंगजेबाच्या जन्मापूर्वीच झैनुद्दीन चिश्तींचा मृत्यू झाला होता. पण औरंगजेबांना काय जो काही साक्षात्कार झाला कशाबद्दल कल्पना नाही, तो या त्यांच्या कबरीवर हात ठेवून त्याला तो साक्षात्कार झाला. आणि त्यामुळे त्यांनी अंतिम इच्छा व्यक्त केली की मृत्यूनंतर कुठेही मृत्यू झाला तरी त्याच्या गुरुच्या बाजूला त्याची कबर खोदण्यात यावी आणि त्याच्यात कुठलंही नक्षीकाम न करता केवळ माती त्याच्यासाठी वापरण्यात यावी, म्हणजे कुठल्याही प्रकारची सजावट नाही, काही नाही. औरंगजेबाच्या कबरीची सजावट केली ही निजामानी केली, 1921 साली केली. आणि म्हणून हे सगळे MIMचे नेते लोक हे ना, सगळ्यांना औरंगजेबाची एवढी कदर असते. तीच गोष्ट आपल्याकडच्या राष्ट्रवादी काँग्रेसची आहे. म्हणजे या सगळ्या सुफी संतांच्या बरोबर औरंगजेबाची कबर असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने औरंगजेबालाच सुफी संत बनवून ठेवलं. आणि तिकडे म्हणून बघितल्यावर लोकांना हा जो इतिहास माहिती नसतो त्यांना वाटतं की औरंगजेबासारख्या म्हणजे क्रूरकर्म्याला मृत्यूनंतर महाराष्ट्रात एवढं एखादं भव्य कॉम्प्लेक्स उभं करावं,
त्याच्या बाजूला हार फुलं याची सगळ्याची दुकानं, म्हणजे कोणाचं तरी तुमचा आदरणीय व्यक्ती असल्याशिवाय, ऋषितुल्य व्यक्ती असल्याशिवाय तुम्ही त्याच्या कबरीवर जाऊन दर्ग्यात जाऊन चादर चढवणार, फुलं वाहणार, हे तर होणार नाही. आणि मग औरंगजेबाला एवढ्या मान सन्मानाची गरज काय? तर सांगायचा मुद्दा हा की हे जे झैनुद्दीन शिराजी, ते पण झैनुद्दीन शिराजी भारतीय नाही आहेत. त्यांचा जन्म शिराज इराणमध्ये झाला. त्याच्यानंतर ते मक्केला गेले, तिकडनं ते भारतात आले. ते प्रेषित मोहम्मदांशी संबंधित असल्यामुळे त्यांनी पुढे मग ती जी सुफी संतांची जी त्याला परंपरा आहे ती त्यांनी पुढे सुरू ठेवली. तेव्हा महाराष्ट्रात बहामनी राज्य होतं आणि त्या बहामनी सुलतानांनी त्यांना आपला गुरु किंवा असं हे मानलं. त्यानुसार त्यांचं तिथे तो नंतर दर्गा बांधण्यात आला. पण तिथे त्याच कॉम्प्लेक्समध्ये प्रेषित मोहम्मदांचा अंगरखा ठेवलेला आहे. त्याच ठिकाणी जशी औरंगजेबाची कबर आहे तशी औरंगजेबाच्या कुटुंबियाची, त्यांचा मुलगा, त्याची सून आणि आणखीन त्यांच्याही कबरी तिथे आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ख्वाजा झैनुद्दीन शिराजी, झैनुद्दीन चिश्ती यांची देखील कबर आहे. आणि त्यामुळे तिथे आंदोलन करणं हे अवघड गोष्ट आहे. मी अतिशय जबाबदारीने बोलतोय, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सरकार जिथे कुठे इस्लाम आणि प्रेषित मोहम्मदांचा विषय येतो तिथे कोणीही असो त्यांची गय करत नाही. नुपूर शर्मांची हकालपट्टी करण्यात आली कारण तिने प्रेषित मोहम्मदांबद्दल काही उद्गार काढले होते. आणि या ठिकाणी प्रेषित मोहम्मदांचा अंगरखा आहे की जो मक्केहुरनं यांनी आणला होता तो देखील आहे. आणि त्यामुळे मला वाटत नाही विश्व हिंदू परिषद या ठिकाणी काही करेल. आणि काही करण्याचा प्रयत्न केला तर मोदी सरकार तात्काळ तत्क्षणी, कारण मोदी सरकारला सौदी अरेबिया, UAE वगैरे या सगळ्या देशांची भारताचे असलेल्या संबंधांची प्रचंड काळजी आहे आणि ती असायला हवी. कारण भारताचे आज परराष्ट्र संबंध आहेत, हे देश आपले मित्र देश आहेत. आणि त्याच्यामध्ये एक क्लॅरिटी आहे की हिंदू मुस्लिम प्रश्नाशी त्यांना काही देणं घेणं नाही, कारण ते भारतीय मुसलमानांना मुसलमानच मानत नाहीत. ते हिंदूच समजतात. ते धर्म मुसलमान आहेत पण ते त्यांना आपल्यातले समजत नाहीत. पण प्रेषित मोहम्मद आणि इस्लाम यांच्याबद्दल तिथे प्रचंड संवेदनशीलता आहे. आणि इथे प्रेषित मोहम्मदांचाच अंगरखा, की जो अंगरखा घालून ते स्वर्गात गेले अशी वदंत आहे, अशी मान्य श्रद्धा आहे की तो अंगरखा अल्लानी प्रेषित मोहम्मदांना दिला वगैरे, तो अंगरखा तिथे ठेवलेला आहे. तो त्यांच्या काळातनं मक्केवरनं आणलेला आहे. आणि त्यामुळे खरं तर या विषयाची चिंता करायचं महाविकास आघाडीच्या नेत्यांना गरज नाही. पण यांच्यापैकी कोणाचाही इतिहासाचा अभ्यास नाही, परराष्ट्र धोरणाशी संबंध नाही, संवेदनशीलतांची यांना माहिती नाही. आणि त्यामुळे जो विषयच नाही आहे. पण औरंगजेबाचा विषय निघाल्यावर यांची मात्र पप सुरू झाली. काँग्रेसचे महाराष्ट्राचे अध्यक्ष सपकाळ त्यांनी देखील औरंगजेबाला इथे मारलं गेलं त्याचीही स्मारक आहे. जो विषयच होऊ शकत नाही त्याच्यावर चिंता व्यक्त करून काही फायदा नाही आहे. पण हे कळायला अभ्यास करावा लागतो आणि गोष्टी समजाव्या लागतात. हा विषय पुढे जाईल असं मला वाटत नाही, कारण औरंगजेबाची कबर ज्या ठिकाणी आहे ते 13व्या-14व्या शतकातली तो दर्गा आहे, त्याच्यानंतर बांधलेला आहे. त्याच्यात औरंगजेबाच्या कबरीवर कोणी जाऊन तिथे नतमस्तक होणार नाही, तिथे काही हे साजरं करणार नाही, ही दक्षता आपल्याला घेता येईल. पण ती कबर हटवणं, तिकडे कारसेवा करणं, बाबरी मशिदीसारखा तिकडे प्रकार होणं, मला वाटत नाही. या सगळ्या गोष्टींच्या परिप्रेक्ष्यात न बघितल्या तर मोदी सरकार हे होऊन देईल आणि कोणी हे करेल असं वाटत नाही. पण महाविकास आघाडीची जी त्रिधा त्रिपीट उडालेली आहे हे सगळं बघून त्याच्यातनं आनंद मात्र नक्कीच घ्यावा असं वाटत आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.